भंडाऱ्यामध्ये काल वेगळं चित्र खरं तर पाहायला मिळालं. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे नरेश करेकर होते त्यांना उमेदवारी देऊन किंवा एक प्रकारे समर्थन देऊन जे जाहीर केलं आहे. मात्र यासाठी लोकवर्गणीकडू असं सुद्धा नाना पटोले यांनी म्हटलं आहे. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे तथा ओबीसी नेते परिणय फुकेजी आहे. परिणय भाऊ, कशा पद्धतीने पाहता लोकवर्गणी करून उमेदवार निवडून आणू अशा पद्धतीचं वक्तव्य काल नाना पटोले यांनी केलं आणि अधिकृत उमेदवारांना जो आहे तो उमेदवारी अर्ज मागे घेतला. बघा, काँग्रेस पक्षाचे जे अधिकृत उमेदवार माजी आमदार दिलीपजी बनसोड होते, ते एक मोठे आंबेडकरी नेते आहेत. दलित समाजात त्यांनी अनेक वर्षापासून काम केलेलं आहे. काँग्रेस पक्षाचे गोंदिया जिल्ह्याचे अध्यक्षसुद्धा आहे. एक चांगला लायक उमेदवारांना कुठेतरी दबाव टाकून त्यांना नाना पटोलेजींनी माघार घेण्याकरता लावलं आणि एक रीती माफिया भूमाफियाला कुठेतरी समर्थन करून त्यांनी त्यांचा दलित विरोधी जो चेहरा आहे तो कुठेतरी समाजापुढे आणलेला आहे. आणि नरेश ईश्वरकर सारख्या एखाद्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीच्या मागे राहून जे ते आज सांगतात आहे की आम्ही लोकवर्गणी करू, लोकवर्गणी काही या निवडणुकी काही लोकवर्गणीच्या निवडणुका नाही आहे. हे सगळ्या रीती माफियाकडनं हप्ता गोळा करण्याचं या माध्यमातून यांचं षडयंत्र आहे. त्यांनाही माहीत आहे नरेश ईश्वरकरला 50 वोटपेक्षा जास्त मिळू शकत नाही. काँग्रेस पक्षाची लोक त्यांना वोट देणार नाही. पण कुठेतरी या सगळ्या याच्यातनं रीती माफियांकडनं एक मोठा हप्ता या माध्यमातून गोळा करण्याचं एक षडयंत्र या सगळ्या लोकांचं आहे. काय वाटते पण रीती माफियाला काय दिली, म्हणजे आणखी दुसरे कोणताही उमेदवार करता आला किंवा माघार सुद्धा घेता आली असे जसे चंद्रपूरमध्ये नाही, कुठेतरी नाना पटोलेजींना कुठेतरी दिलीप बनसोडजींचं जे लोकप्रियता आहे, कुठेतरी आंबेडकरी समाजामध्ये ज्यांचं काम आहे, कुठेतरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगला संदेश या माध्यमातून काँग्रेस पक्षाचा गेला होता. कुठेतरी हर्षवर्धन सपकाळजींची लोक फार तारीफ करत होते की एक दलित समाजाच्या व्यक्तीला विधान परिषदची सीट या माध्यमातून त्यांनी दिली आणि कुठेतरी त्यांच्या नावाला कुठेतरी काही पोचण्याकरता कुठेतरी हर्षवर्धन सपकाळच्या मागे काहीतरी फटाके लावण्याकरता किंवा दिल्लीमध्ये त्यांचं नाव खराब करण्याकरता ह्या सगळं एक षडयंत्र नाना पटोलेजींनी रचलं आहे. ज्या पद्धतीने पाहता खरं तर दलित चेहरा असताना सुद्धा एक प्रकारे संधी मिळाली होती तर चांगलं सोनं करता आलं असं, पण कुठेतरी दलित विरोधी चेहरा दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे राहुल गांधी एकीकडे संविधान बचाव वगैरे करतात आणि दुसरीकडे जर नेते असे करत असतात तर निश्चितच मला असं वाटतं की ज्या प्रकारे नाना पटोले जी भाजपमध्ये असताना त्यांना फार घुसमळ होत होती आणि कुठेतरी त्यांचे आरोप होते की भाजप माझं काही ऐकत नाही आणि कुठेतरी माझं काही चालत नाही, त्याच प्रकारची घुसमळ आज त्यांची काँग्रेसमध्ये होत आहे. आणि मला असं वाटतं ते काँग्रेस विरोधी, काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधी, काँग्रेसच्या विरोधी काहीतरी असं या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी करून ते कुठेतरी आपला जो अंदरचा जो राग आहे कुठेतरी शांत करण्याचा प्रयत्न करतात आहे. या सगळ्यामध्ये कुठेतरी काँग्रेस पक्षाचं नुकसान होतं हे कुठेतरी विसरले का नाही? 100% यामध्ये काँग्रेस पक्षाचं नुकसान होत आहे. काँग्रेस पक्षाचे एक अधिकृत उमेदवाराला मागे घेऊन एक रीती माफियाला कुठेतरी समर्थन करणं हे निश्चितच काँग्रेस पक्षाच्या त्या भागातील कॅडरचं म्हणा किंवा काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचं म्हणा किंवा काँग्रेस पक्षाच्या मतदाराचं म्हणा एक कुठेतरी खच्चीकरण करण्याचं काम या माध्यमातून होत आहे. काल हे सगळं घटनाक्रम झाल्यानंतर अनेक काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील, नगरसेवक असतील, त्यांचे मला फोन आले आणि त्यांनी मला त्यांचा राग कुठेतरी पक्षावरती त्यांचं ज्या भावना आहेत त्या त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की याच्या निषेधार्थ करता आम्ही यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या अविनाश ब्राह्मणकरला यावेळेस मतदान करू आणि कुठेतरी आपली नाराजी या माध्यमातून आम्ही दाखवू. तर महाविकास आघाडी किंवा काँग्रेसकडे किती मतदान आहे जे तुम्हाला भेटू शकतं असं तुम्हाला वाटतं? 50 ते 60 लोकांनी काल मला फोन केले आणि त्या सगळ्या लोकांचं हेच म्हणणं होतं की आम्ही यावेळेस अविनाश ब्राह्मणकर एक गरीब चेहरा जो दिला, एक शेतकरी पुत्राला जे तिकीट भारतीय जनता पार्टीने दिलं, एक बहुजन समाजाला एक तिकीट दिली, तर आम्ही यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या अविनाश ब्राह्मणकरला मतदान देऊ. कुठेतरी काँग्रेस पक्षामध्ये जे बहुतांश जे सदस्य आहेत ते सगळे आंबेडकरी समाजाचे आणि कुठेतरी आंबेडकरी समाजाला काँग्रेसने प्रतिनिधित्व दिलं होतं म्हणून एक चांगली भावना त्यामध्ये सगळ्या लोकांमध्ये होती. आमच्या भाजपच्या अनेक लोकांमध्ये एक चांगली भावना त्यांच्याबद्दल होती. पण कुठेतरी त्यांना डावलून, दिलीप बनसोडला डावलून कुठेतरी या प्रकारचं एक दलित विरोधी जे कृत्य नाना पटोले यांनी केलं त्याच्या निषेधार्थ 50 ते 60 काँग्रेसचे मतदार आम्हाला मतदान करतील. एकीकडे नाना पटोले म्हणतात आम्ही गरीब शेतकऱ्याला दिली आहे, तुमच्याकडे असलेला उमेदवार जो आहे तो दांडगा आहे असा आरोप करतात, रोखवड म्हणतात, तर तुम्ही म्हणता रेती. नरेश ईश्वरकरांच्या तुम्ही जे गुन्हे दाखल नरेश ईश्वरकरवर आहे ते जर तुम्ही बघितले तर ते किती मोठे रीती माफिया आणि भूमाफिया आहे हे तुम्हाला लक्षात येणार. अविनाश ब्राह्मणकर एक गरीब, कोणत्याही तुम्ही भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या कोणत्याही रस्त्यावरच्या व्यक्तीला, कोणत्याही शेतकऱ्याला विचारलं की अविनाश ब्राह्मणकर कसा आहे तर तो एक गरीब हे आहे. तो शेतकरी पुत्र आहे, शेतकऱ्याचा पोरगा आहे, त्याच्या वडिलोपार्जित जमिनी ज्या त्याच्या आहेत, त्यांनी पूर्ण जवळपास 30-40 वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय आहे.
पण या 30-40 वर्ष एकही एकर जागा तो घेऊ शकला नाही. जे वडिलोपार्जित जी जागा होती, आता शेतकरी पुत्र आहे आपण, म्हणून शेतकऱ्याच्या पोराकडे शेती राहणार ते तर साहजिक आहे. पण राजकारणातनं एकही रुपया त्यांनी कमवला नाही, एकही एकर ते घेऊ शकले नाही. म्हणजे ते किती स्वच्छ छवीचे आणि किती चांगले व्यक्ती आहे हे माध्यमातून माहीत होतं. आणि तुम्ही त्याच्या उलट नरेश ईश्वरकरवरती काय काय पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत, कोणते कोणते कृत्य त्यांनी केले आहे, ते तुम्हाला पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून माहीत पडणार. तर निश्चितच एक या माध्यमातून कुठेतरी नाना पटोले जी रेती माफियांसोबत आहे, कुठेतरी त्यांचा एक सिंडिकेट त्या रेती सिंडिकेटसोबत आहे, हे या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. जे चित्र भंडाऱ्यात घडलं तशाच पद्धतीचं यवतमाळमध्ये सुद्धा घडलं, तिथं सुद्धा माघार घेण्यात आली आहे. काय घडलं या सगळ्यामागे? वर्धेतही घडलं, चंद्रपुरी वर्धा त्या ठिकाणी तशाच पद्धतीने काँग्रेसच्या उमेदवार म्हणजे माघार का घेतल्या गेले जर निवडणूक लढे? बघा असं आहे की भारतीय जनता पार्टी अनेक वर्ष निवडणुका हरली, पण कधीही माघार भारतीय जनता पार्टीने घेतली नाही. कॉम्प्रोमाइज कधी भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्या कार्यकर्त्यांनी केले नाही. ज्यावेळेस माहीत होतं की भारतीय जनता पार्टी 100% हरणार, त्यावेळेसही भाजप निवडणुका लढल्या. निवडणूक हारणे आणि कुठेतरी मानसिक खच्चीकरण होणे स्वतःचं, याच्यामध्ये फार फरक आहे. निवडणूक लढतो, कोणी जिंकणार कोणी हारणार, पण निवडणूक न लढणे हे कुठेतरी आपली मानसिकता खच्चीकरण झालेली आहे. आपण लढण्याची क्षमता नाही आहे, हा कुठेतरी एक संदेश काँग्रेस पक्ष देत आहे. दुसरं, काँग्रेस पक्ष हा पक्ष राहिलेला नाही आहे, ही एक गटागटात विभाजलेला संघटन राहिलेलं आहे, एक छोटंसं संघटन राहिलेलं आहे. आणि गटागटामध्ये विभाजलेला असल्यामुळे त्या गटांचे आपसी एक दुसऱ्यांचे ला सगळे पाण्यात बघतात आणि एका दुसऱ्यांचे भांडणं इतके आहेत की ते उमेदवारांना कुठेही मदत करत नाही. म्हणून मोठ्या प्रमाणात उमेदवारी मागे घेतलेली आहे. कोणतेही ते जर संघटित राहिले असते त्यांनी पक्क ही निवडणूक लढली असते, पण कुठेतरी वडट्टीवार गट वेगळा, पुगलियार गट वेगळा, धानोरकर गट वेगळा गेल्यामुळे तिथे अग्रवालजींनी विड्रॉ केलं. इथेही भंडाऱ्यामध्ये याच प्रकारचं एक दबाव तंत्र करून दिलीप बनसोडसारख्या एका चांगल्या नेत्याला कुठेतरी डावलण्याचं काम केलं. भंडारामध्ये अग्रवाल गट वेगळा आहे, नाना पटोले गट वेगळा आहे, अमर बराडे गट वेगळा आहे आणि इथे साखरकर गट वेगळा आहे भंडाऱ्यामध्ये. तर अशा गटागटामध्येही भंडाऱ्यात विभाजलेले आहेत. त्याचप्रकारे यवतमाळमध्येही माणिकराव ठाकरेंचा गट वेगळा आहे, पुरकेंचा गट वेगळा आहे. तर तिथेही काँग्रेस पक्ष गटागटांमध्ये विभाजला, तिथेही कुठेतरी समन्वय, त्यामध्ये आपसी समन्वय नव्हता आणि म्हणून त्या भागातील उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. तरी प्रदेशाध्यक्षाच्या विरोधात असे खेळ सुरू आहे असं वाटतं? निश्चितच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सपकाळजींनी ज्या प्रकारे भंडाऱ्यामध्ये एक चांगला दलित चेहरा, एक आंबेडकरी चेहरा त्यांनी या माध्यमातून दिला होता आणि कुठेतरी मोठ्या प्रमाणात त्यांचं नाव कुठेतरी लोक घ्यायला लागले होते. एक दलित समाजामध्ये, आंबेडकरी समाजामध्ये, त्यांना एक बहुजन समाजामध्ये त्यांच्याबद्दलचं एक मत महाराष्ट्रामध्ये चांगलं निर्माण होत होतं. कुठेतरी ते बघून त्यांना कुठेतरी बदनामी झाली पाहिजे, त्यांना कुठेतरी दिल्लीमध्ये त्यांचे लोक लढू शकले नाहीत आणि त्यांना कुठेतरी काढण्याचं एक षडयंत्र या माध्यमातून रचलं जात आहे. आणि या षडयंत्राचे मला वाटतं सुपारीच नाना पटोलेंनी घेतले. नक्कीच कुठेतरी या सगळ्याची सुपारी नाना पटोलेंनी घेतली असा गंभीर आरोप जो आहे ते भाजपचे नेते परिणय फुके यांनी साम टीव्हीशी बोलताना केला आहे. आणि दलित नेता जे भेटला असताना, दलित उमेदवार दिला असताना त्याला डावलण्याचं काम सुद्धा नाना पटोलेंनी केलं असा गंभीर आरोपही केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर.